या ठिकाणी जे पोस्ट आपण निर्माण केली आहे सुनावणी आणि अपील करता त्यांच्याकडे वर्क करतो। मधल्या काळामध्ये अशीच प्रक्रिया होती अनेक वर्षापासून की आपण हे प्रकरण राज्यमंत्र्याकडे आणि प्रधान सचिव अपीलकडे द्यायचो। पण मधल्या काळामध्ये संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये एक केस झाली आणि त्या केसमध्ये केस क्रमांक 8977/2024 आणि 8978/2024 आणि उच्च न्यायालयाने आदेश दिले 9/5/2025 ला की आपण नियम करून हे केलं आहे। नियम केल्यामुळं उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला असे वर्क करता येणार नाही कायद्यामध्ये दुरुस्ती केल्याशिवाय, आणि मग ते कायद्यात दुरुस्ती करूनच तुम्हाला असे प्रकरण वर्क करता येतील। आणि त्यामुळं आपण एवढी सुधारणा आणतो आहे की जे महसूल मंत्र्याकडे जे प्रकरण आहेत ते राज्यमंत्र्याकडे आणि प्रधान सचिव अपील आणि निरीक्षण यांच्याकडे देण्याकरता जो अधिकार आहे तो अधिकार या कायद्याने महसूल मंत्र्याला यावा। कारण हे अधिकार आता आपल्याला डेलिगेट करायचे असेल तर कायद्यामध्ये सुधारणा करावी लागत आहे आणि म्हणून ही सुधारणा आणली आहे। आत्तापर्यंत जे काही अपील्स आणि आपण दिले आहे ते सुद्धा आता रेग्युलराइज करून घ्यावे लागतील आहे। कारण तसं आहे नियमात आपण दुरुस्ती केली होती, कायद्यात दुरुस्ती नव्हती केली आणि त्यामुळे एवढी सुधारणा आहे की महसूल मंत्र्याकडले प्रकरण राज्यमंत्री आणि प्रधान सचिव आपले अपील याच्याकडे देण्याबद्दल या कायद्याची सुधारणा आपण करतोय। एवढाच या सुधारणेचा भाग आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी हे जे 100 विधेयक सभागृहासमोर जे मंजुरीला आणलेलं आहे, मंत्री महोदयांच्या सांगण्यानुसार आणि त्यांनी आम्हाला समजवलं त्या पद्धतीनं असं एकंदरीत दिसतंय की मंत्री महोदयांच्या काही पॉवर्स डेलिगेट करायच्या या संदर्भातले विधेयक असं म्हणताय आपण। मला कळलं नाही की या विधेयक हे आणण्याची आवश्यकता काय। यापूर्वी देखील मंत्री महोदयांना जे वाटायचे ते अधिकार राज्यमंत्र्यांना द्यायचे, आता तुम्ही देतच नाही आहेत त्यामुळे तुमचे राज्यमंत्री बरेच नाराज आहेत, तो भाग वेगळा। आणि तुम्ही काय तसे अधिकार सोडायला तयार नाही आणि म्हणून तुम्ही ते मंत्री कोणते अधिकार असतात हे ठरवण्याचा अधिकार पूर्वंपार आपल्यालाच आहे। काही प्रकरणंही सचिवांच्याकडे फार कमी असतात, परंतु काही प्रकरणं डिव्हिजनल कमिशनरांच्याकडे असतात, काही प्रकरणं ही कलेक्टरच्याकडे असतात। मग याच्यामध्ये अशा पद्धतीचा कायदा करण्याचं कारण काय हे स्पष्टीकरण अजून आम्हाला झालं नाही। दुसरी गोष्ट आपल्याला माहीत आहे की कोर्टसुद्धा तालुका कोर्टाच्या मर्यादा आता त्याच्यासुद्धा मर्यादा वाढवलेल्या आहेत की कोणत्या प्रकारचे दावे त्यांनी स्वीकारावे, जिल्हा कोर्टाने कुठले दावे स्वीकारावेत, हायकोर्टाने कुठले दावे स्वीकारावेत, यांची जी बेंचेस वगैरे आहेत औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर वगैरे नागपुरी खंडपीठाची बेंचेस आहेत त्यांनी कोणते दावे स्वीकारेत, त्यांच्या आर्थिक मर्यादा फिक्स झालेल्या आहेत बावनकुळे साहेब। अशा पद्धतीनं एकतर अशा कायद्याच्या माध्यमातून किंवा कायदा करून ह्या तुम्हाला अधिकार तिकडे देण्याची गरज काय भासली हे स्पष्ट झालं नाही एक। आणि दुसरी गोष्ट हे जे तुम्ही काही त्यांच्याकडे प्रकरणं देणार आहात ती कोणत्या स्वरूपाची देणार आहात, त्याच्या काही आर्थिक मर्यादा आहेत त्या देणार आहात, काही अपील्स त्यांना देणार आहात किंवा जे काही अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या ट्रान्सफरचे सुद्धा अधिकार देणार आहात हे सुद्धा तुम्ही सांगा। राज्यमंत्र्यांना वगैरे कुठले अधिकार देणार आहात ते कळू द्या, कारण राज्यमंत्र्यांना कुठलेच अधिकार नाही, राज्यमंत्री नुसतेच नावाला तुमचे राज्यमंत्री आहेत। त्यामुळं तुम्ही पॉवर ज्या देणार आहात समोरच्या म्हणजे कोणाला देणार आहात, राज्यमंत्र्यांना म्हणा, कमिशनरला म्हणा, सेक्रेटरीना म्हणा किंवा कलेक्टरला म्हणा, त्या कोणत्या स्वरूपाच्या असणार आहेत, आर्थिक स्वरूपाच्या दृष्टीनं किंवा न्यायनिवाडीच्या दृष्टीनं त्याच्या मर्यादा काय असणार हे अधिक कळलं पाहिजे। कारण तुम्ही हे कायद्यानं या ठिकाणी त्यांना त्या पॉवर डेलिगेट्स करतात म्हणून आम्हाला समजून सांगा। भास्करराव जाधवजी, यापूर्वीच मांडताना सांगितलं, आपलं लक्ष होतच नव्हतं की मी हे सांगितलं की जो नियम केला आहे नियमाने आपण करून मंत्री महसूल यांचे अधिकार हे आपण डेलिगेट करतो अपील करता। जे अर्धन्यायिक प्रकरण आहे हे फक्त अर्धन्यायिक प्रकरणाकरता आहे, जे अपील्स आमच्याकडे येतात महसूल मंत्र्याकडे, आणि या अपील्समध्ये आपण नियम करून हे राज्यमंत्री महसूल आणि सचिव अपील न्यायाधिकरण याच्याकडे वर्ग करतो। आतापर्यंत ही पद्धतीच आहे। पण उच्च न्यायालयामध्ये एक अपील झाली ज्यामध्ये त्यांनी हा दावा केला की या अपील संपूर्ण महसूल मंत्र्यांनीच ऐकाव्या, शासनालाच अधिकार आहेत, हे अधिकार राज्यमंत्र्याला नाही आहेत, हे अधिकार त्या ठिकाणी सचिव अपीलला नाही, हे हायकोर्टाने त्या ठिकाणी फक्त कॅबिनेट मंत्र्यांना। आणि आतापर्यंत जे डेलिगेट केले आहेत ते नियम करून केले आहेत। नियम जो आपण सुधारित केला
तर नियमाने आपण हा अधिकार घेतला की मंत्री महसूल हे राज्यमंत्र्याला देऊ शकतील, अपील सचिवला देऊ शकतील, पण हे हायकोर्टाने असं म्हटलं की तुम्हाला हे त्या ठिकाणी कायद्यात नाही आहे, हे नियमात केलेलं आहे आणि कुठलाही नियम हा या ठिकाणी वैधानिक तरतुदीवर मात करू शकत नाही आणि म्हणून आता हे आपण वैधानिक तरतूद करतो आहे आणि म्हणून त्यानंतर जे महसूल मंत्र्याकडे येणारे अपील, महसूल मंत्री हे राज्यमंत्री महसूलकडे किंवा सचिव न्याय प्राधिकरणाकडे जे आपण तयार केलेलं आहे अपील रिव्हिजनचं, ते सचिवाची पोस्ट तयार केली आहे, ते ऑलरेडी केली आहे, त्यांना डेलिगेट करू शकतील हा कायदा केल्यानंतरच. आणि त्याला आपण एजीचं ओपिनियन घेतलं आणि एजीनी सांगितलं की तुम्हाला कायदा आणावा लागेल, तुम्ही नियम करून अशा त्या ठिकाणी खालच्या लोकांना तुम्हाला अधिकार देता येणार नाही आणि म्हणून आता वैधानिक तरतूद आपण करतो आहे. एवढीच अपील आहे, एवढंच आजचं विधेयक आहे आणि उच्च न्यायालयाने हे सूचना केल्यामुळे आपण करतो आहे. आणि त्यामुळे आजपर्यंत जे काही त्या सरकारमध्ये आत्तापर्यंत जे यापूर्वीच्या सर्व सरकारमध्ये जे आपण अधिकार दिले होते सचिव अपीलला आणि राज्यमंत्र्याला, ते सुद्धा रेग्युलाइज करून घ्यावे लागणार आहे. महोदय, आता एक नवीन प्रश्न उपस्थित झालाय. हायकोर्टानं जे काही डायरेक्शन दिल्या, हायकोर्टानं काय निर्णय दिला, ते महसूल मंत्री म्हणून तुम्ही तुमच्या विभागापुरेसं हायकोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे कायद्यामध्ये तरतूद करताय, हे एका वाक्यात आता झालं. पण अशा प्रकारची अपीलं फक्त महसूल विभागाचीच चालतात, नगर विकास विभागाची चालतात, वेगवेगळ्या खात्याची अपीलं चालतात. मग जर एका मंत्र्याला हायकोर्टाचा निर्णयाप्रमाणे जर कायदा करून आपल्या पॉवर जर दुसऱ्याला डेलिगेट्स करायचं लागत असतील तर बाकीच्या मंत्र्यांचं काय, सरकार म्हणून बाकीचे काय करणार आहेत, याचा देखील आता एक नवीन प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने उपस्थित होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जर निर्णय करायचा होता बावनकुळे साहेब, तर सामान्य प्रशासन विभागानं इथं बिल घेऊन यायला पाहिजे होतं. सामान्य प्रशासन विभागानं सगळ्या विभागांना नजरेसमोर ठेवून हे बिल आणायला हवं होतं. पण तुम्ही फक्त तुमच्या खात्यापुरेसं आणताय, बाकीच्या खात्यांना सुद्धा हा हायकोर्टाचा दिलेला निर्णय लागू होतो की नाही, आणि जर होत असेल तर त्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका काय? अध्यक्ष महोदय, ही जे महसूल संहिता 1966 संदर्भाने अपील झाली होती आणि या संदर्भानेच हा त्या ठिकाणी सुधारणा आहे. ही महसूल संहितेमध्ये 1966च्या महसूल संहितेमध्ये शासन म्हटलं आहे आणि हायकोर्टमध्ये जे गेलं या संहितेच्या विरोधात गेलं आहे आणि त्यामुळं मी सांगितलं 8977/2024 आणि 8978/2024 या दोन हायकोर्टमध्ये केस झाल्या, निकाल आला 9/5/25ला आणि त्यामुळं यापूर्वी दिलेले सर्व जे काही डेलिगेट केले होते पॉवर त्यांचेही सुद्धा रेग्युलाइज करून घ्यावे लागतात आहे. कारण यापूर्वी सर्व सरकारनी राज्यमंत्र्याला किंवा अधिकार दिले नाही. हे तर मी हा जो निकाल झाला आहे, हा निकाल जो आला आहे हा महसूल संहिता 1966च्या या ठिकाणी याला चॅलेंज केलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं एवढ्या पुरताच हा विषय आहे. त्यामुळं मला असं वाटतं की यामध्ये आपण सर्वांना, सभागृहाला माझी विनंती आहे की एकमताने आपण हा नाही, त्याच्यामध्ये काय तरतुदी आहे त्या वेगळ्या कराव्या लागतील. ही महसूल संहिता 1966मध्ये ही त्या ठिकाणी अपील झाली होती आणि म्हणून आपण या ठिकाणी 259 या ठिकाणी आणतोय.